रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. महाराज इतकं मृदुंगाचे गोड साथ देतात. आपल्या गणेश भाईसाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्याला आनंद वाटला पाहिजे महाराज. एक लक्षात घ्या, आपल्याला आनंद वाटला पाहिजे की आपल्या गावचं इतकं उत्कृष्ट असं भूषण आहे. कारण सोपं नाही महाराज, अशी लेकरं घडत नाही. प्रत्येकाला वाटतं महाराज आपल्या लेकरांनी गावं, आपल्या लेकरांनी मृदुंग वाजवावा, आपल्या लेकरांनी कीर्तन करावं, पण तसे लेकरू घडत नाही. जन्मोजन्मीचे पुण्य लागते म्हणून म्हटलं जातं. जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले. देवाचा विठ्ठल कृपा केली, कृपा केली, देवाच्या विठ्ठली कृपा केली, कृपा केली. देवाचा विठ्ठल कृपा केली, कृपा केली, देवाच्या विठ्ठली कृपा केली, कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य जय हो. जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाबू पुण्य केले. वा महाराज, आपल्या बाबासाठी जोरदार टाळी वाजवा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भगवंताची कृपा म्हणून गोड असे ज्यांचे माईक सिस्टीम आहे त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. कारण एक लक्षात घ्या महाराज, प्रत्येक कलाकाराचा प्राण जर काय असेल ना तर साऊंड सिस्टीम आहे. म्हणून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करून आपले कीर्तन गावोगावी नाही, शहरामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये प्रचार प्रसार करण्याचं कार्य जे करत आहे असे विठ्ठल माझे यूट्यूब चॅनल असतील दादांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर माऊली कीर्तन सोहळा त्यांचे सुद्धा आभार. दोन्ही या ठिकाणी ज्यांचं दोघांचे यूट्यूब चॅनल आहे दोघांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. अरे याच्यामध्ये कळतं महाराज, कीर्तनामध्ये कोणी टाळी वाजवली, कोणी नाही वाजवली, कोणी देवाचं नामचिंतन केलं, कोणी नाही केलं, कोणी कंजूसपणा केलं, हे सगळं दिसत असतं. नेहमीच सांगत असते, कीर्तनामध्ये टाळी वाजवला कधीच कंजूसपणा करायचा नाही. कारण एक लक्षात घ्या महाराज, जिसे रस निकलता उसे जूस कहते और कीर्तन पे ताली नहीं बजाता उसे कंजूस कहते. तुम्ही आहेत का कंजूस? नाहीत ना. कीर्तनामध्ये टाळीने शोभा येते महाराज. आणि कीर्तनात टाळी होय पात गाती होळी, होय पात गाती होळी, होय पात गाती होळी. कीर्तनात टाळी होय पात गाती होळी, पात गाती होळी, पात गाती होळी. कीर्तनात टाळी होय पात गाती होळी, होय पात गाती होळी, होय पात गाती. कीर्तनात टाळी होय पात गाती होळी. होय पात गाती होळी, होय पात गाती होळी, होय होळी. महाराज म्हणतात कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. टाळी वाजवल्याने पातक नष्ट होतं, पाप नष्ट होतं. म्हणून संत तुम्हाला सांगतात, लागून या पाया विनवेतो तुम्हाला, कर टाळी बोलमुखी नाम. संतांनी सांगितलं महाराज, टाळी वाजवून देवाचं भजन करा. मग जोपर्यंत कीर्तन चालू आहे तुमच्या मागे एक काम आहे. ते काम म्हणजे तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. बरोबर ना. तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. काही जण खुशाल होय म्हणतात. मग काय करायचं?
तोंडाने भगवंताचं नामचिंतन करायचं आणि हाताने टाळी वाजवायची. संतन की संग लागे रे, तेरी आची बने. संतन की संग लागे रे, तेरी आची बनेगी. आची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. आची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन की संग लागे रे, तेरी आची बनेगी. साधों की संग लागे रे, तेरी आची बनेगी. आपल्याच गावच्या ताई आहेत महाराज, उत्कृष्ट गायनाचार्य. त्यांचे सुद्धा बरं लहान लहान लेकरं इथे कीर्तनाला उभे आहेत. कौतुक वाटायला पाहिजे महाराज. आपल्या गावामध्ये असे काहीतरी मुली आहेत, काहीतरी मुलं आहेत, ज्या लेकरांना संप्रदायाची आवड आहे, ज्या लेकरांना परमार्थाची आवड आहे, ज्यांना वाटतं महाराज आम्ही संस्थेमध्ये जावं, आम्ही सुद्धा कीर्तनकार व्हावं, आम्ही सुद्धा गायनाचार्य व्हावं. आणि खरंच महाराज हे वैशिष्ट्य कोणत्याही गावात नाही, आपल्या गावामध्ये पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळी उद्या. इतकी आवड आहे महाराज लहान लेकराला. आपण जर विचार केला कथेमध्ये लेकरं बसत नाही आणि बस तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं जरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची संबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे जरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. करा का हे लेकरं जर घडली ना महाराज, पुढे समाज घडू शकतो. अरे विचार करा महाराज, आजच्या तरुण पिढीची गरज या संप्रदायाला आहे. तुम्हाला भाग्यवंत नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात. करणा भाग्यवंत नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात, नटेहारी महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटेहारी कीर्तनात. कोणी नटावं कीर्तनामध्ये? असं नाही की फक्त तरुणांनीच नटावं, वय झाले आमचं. पण ज्याने लहानपणापासून परमार्थ केला असेल त्यांना सुद्धा नटण्याचा आनंद आहे. पण ज्यांना वाटतं खरा आनंद जीवनामध्ये घ्यावं ना, त्याने तरुणपणापासून या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्या भगवंताला मागणी करतात. पण विचार जर केला ना महाराज, तुकोबरे भगवंताकडे गेले नाही मागण्यासाठी. गेले का? स्वतः भगवंत तुकोबऱ्याकडे आले. खाली मान घातलेली भगवंताने. तुकोबऱ्याने पाहिलं भगवंताने खाली मान घातली, देवाची मानस काही वरी होईना. तुकोबरे म्हणले, देवा रुक्मिणी मातेसोबत भांडण झालं वाटतं, काहीतरी वाद झाला असेल म्हणून तुमची मान खाली आहे, का बोलत नाही? भगवंताने सांगितलं तुकोबरे रुक्मिणी मातेसोबत माझं काही वाद झाला नाही. मग झालं तरी काय, तुम्हाला कोण काय बोललं? हे भगवंता माझ्यावरती रुसलात का? भगवंताला सांगायला लागले महाराज तुकोबरे, भगवंता काय झालं, का खाली मान घातली? त्यावेळेला विश्वाचा मालक तुकोबरेला म्हणतो, तुकोबऱ्या तुम्ही जी माझी भक्ती केली, फक्त तुम्हीच नाही पिढ्यान पिढ्या आमची भक्ती केली, पण तुमच्या वडिलांनी मागितलं नाही, त्यांच्या वडिलांनी सुद्धा मागितलं नाही. आजपर्यंत तुमच्या पिढ्यामध्ये कोणीच मला मागितलं नाही. भक्तीचं ऋण, भक्तीचं ओझं माझ्या अंगावरती एवढं झाले की मला असं वाटतंय ओझं हलकं करावं, काहीतरी तुम्ही मागावं. काही मागणे अमानतीत, काही मागणे अमानतीत, काही मागणे
रात्रीच जाणत असे काही मागणे अमानती काही मागणे अमानती काही मागणे काही मागणी आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत हे भगवंता आमच्या वडिलांनी सुद्धा तुमच्याकडे मागितलं नाही पिढ्याने पिढ्या कोणीच मागितलं नाही पण तरी सुद्धा जर आमच्या भक्तीचं उज तुम्हाला होत असेल ना देवा तर मागण्याचा प्रयत्न करील एक लक्षात घ्या महाराज आपण सुद्धा देवाची एवढी भक्ती करावी की स्वतः देवाला मागणी करू नये भगवंतानी स्वतःच त्या मागणी पूर्ण केल्या पाहिजे एवढी भक्ती केली पाहिजे आपण जर विचार केला ना भक्ती जर नसेल प्रेम जर नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त ज्ञान सुद्धा नकोय अनेक जण मागणी करतात पण विचार करा महाराज देवाची भक्ती एवढी भक्ती करावी की विश्वाच्या मालकाने आपल्याकडे काहीतरी मागावं आपण जर विचार केला ना महाराज आपले आदरणीय संत सावता महाराज आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे आपण जर विचार केला ना सावता महाराज पंढरपूर जवळ राहत होते कुठे राहत होते पंढरपूर जवळ सावता महाराज राहत होते पण पंढरपूर जवळ जरी राहत होते तरी सुद्धा कधी पंढरपूरला गेले नाही शेतीचं काम सावता महाराजांनी करावं आणि त्या शेतीच्या कामामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्म्याला पाहावं आणि म्हणावं महाराज कांदा मुळा भाजी 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 अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी हो कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी मोठनाळा इरगोरी मोठनाळा इरगोरी मोठनाळा इरगोरी मोठनाळा इरगोरी अवघी गागिरी पंढरी अवघी आपली पंढरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी अवघी ठाई माझी
शेतामध्ये काम करावं, राब राब शेतामध्ये राहावं. पंढरपूर जवळ आहे. वारकऱ्यांनी जावं महाराज त्या ठिकाणी, त्या जागेहून जावं पंढरपूरला. हातामध्ये या ठिकाणी भगवा झेंडा घ्यावा आणि ज्ञानोबा भरायचा, तुकोबा भरायचा, भजन करत करत साधू संतनी जावं महाराज. किती गोड भजन. आपण फार हुशारीत महाराज. जोपर्यंत पंढरपूरला जाऊस तर आपण विठुरायाचं भजन करतो, पण पंढरपूर गावामध्ये प्रवेश ज्या वेळेला आपण करतो आणि देवापाशी जायचं असेल ना, त्यावेळेला आपण देवाचं भजन करत नाही. मग कुणाचं करतो महाराज? सर्वांनी वर हात करून प्रेमाने टाळी वाजून गोड भजन करायचं. भजन करावं. पण संत सावता महाराजांनी महाराज पंढरपूरला जायचं नाही. विचार करा महाराज, पंढरपूरला जायचं नाही. फक्त आपल्या शेतामध्ये राब राब राबून त्या फळेभाज्यामध्ये, त्या भाज्यामध्ये, त्या पालामध्ये सुद्धा उन्हाला पाहावं महाराज. विश्वाच्या मालकाला पाहावं. विचार करा, कधी पंढरपूरला गेली नाही, पण आपल्या हृदयामध्ये विश्वाचा मालक साठवला आणि हृदय बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला. हृदय बंदी
खाना केला आत विठ्ठल कोंडीला किंवा साठविला हरी जीवे हृदय मंदिरी त्याची सरलीर झाला सफोल व्यापार. विचार करा महाराज, हृदयामध्ये साठवलं. काय परीक्षा पहिली महाराज सावत महाराजांच्या देवानी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगेल. अशी परीक्षा भगवंतांनी पाहिली. लहान मुलाचं रूप भगवंतांनी घेतलं, सावत महाराजाच्या मागे धावली आणि सावत महाराजाकडे आले, सांगायला लागले महाराज मला वाचवा, माझ्या मागे चोर लागले. पण विचार करा महाराज, दरीला पंढरीचं चोर, साधू संतांनी ज्याला चोर मानावं त्याच्या मागे कोणता चोर लागावा. पण त्यावेळेला महाराज सावत महाराजांनी सांगितलं एक काम करा, ज्वारीमध्ये लपा. म्हणे नाही जमणार. ऊसामध्ये लपा, नाही जमणार. आमच्या गोठा आहे त्या गोठ्यामध्ये लपा. म्हणे ते पण नाही जमणार. मग एक काम करा, कुठे लपायचं तुम्हाला? सावत महाराजांना कळलं हे जे लपणारे तो मुलगा दुसरं तिसरं कोणी नाही, विश्वाचा मालक आहे, ज्याच्या सत्तीनं विश्व चालतं. तुझ्या सत्तीने वेदासी बोलला नाही, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ती, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचं धनी. म्या बोलविला वेदू बोली, म्या चालविला सूर्य चाले. ज्याच्या सत्तीनं झाडाचं पान सुद्धा हलतं महाराज. चाले शरीर कुणाच्या सत्ती, कोण बोलवित हरिविन. विचार करा, असा विश्वाचा मालक सावत महाराजाकडे मागणी करतोय, देवा मला कुठेतरी लपवा. सावत महाराजांनी कळालं महाराज हे विश्वाचे मालक आहे. मागचा पुढचा विचार न करता हातामध्ये विळा घेतला आणि सावत महाराजांनी आपली छाती पाडली, आपल्या हृदयामध्ये विश्वाच्या मालकाला साठवलं. महाराज काय अधिकार असेल सावत महाराजाचा? विचार करा, आपली करंगळी जरी काम करत असताना कापावी, किती वेदना आपल्याला होतात, पण विश्वाच्या मालकाला जागा मिळावी यासाठी सावत महाराजांनी स्वतःचं हृदय फाडलं आणि त्याच्यामध्ये पंढरपूरच्या मालकाला बसवलं. ज्ञानानी नामा राहिले बाहेरे, नाम आणि ज्ञान राहिले बाहेरे. ज्ञान आणि नाम राहिले बाहेरे, नाम ज्ञानानी नाम राहिले बाहेरे, ज्ञान आणि नाम राहिले बाहेरे. मरिया भितरी देव गेला, मरिया भितरी देव गेला. नाम आणि ज्ञान राहिले बाहेरे, ज्ञान आणि नाम राहिले बाहेरे. नाम आणि ज्ञान राहिले बाहेरे, ज्ञान आणि नाम राहिले बाहेरे. वा महाराज, नामदेव रे आणि ज्ञानोपर आहे बाहेर होते. बाहेर असल्याच्या नंतर पाहायला लागले महाराज देव कुठे गेला. सगळ्या शेतामध्ये फेरफटका मारला, सगळीकडे पाहिलं, पण विश्वाचं मालक कुठे दिसत नाही. त्यावेळेला सावत महाराजाकडे आले, कुठे माझा देव? सावत महाराजांच्या हृदयाजवळ महाराज भगवंताचं पिवळा पितांबर दिसला. आणि ज्या वेळेला पिवळा पितांबर दिसला, नामदेवराय डसा रडायला लागले. ज्या पांडुरंग परमात्म्याला जसं प्रभू श्रीरामाला जसं हनुमंतराने आपल्या हृदयामध्ये साठवलं, सांगितलं महाराज श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, त्याप्रमाणे सावत महाराजांनी हृदयामध्ये भगवंताला विश्वाच्या मालकाला साठवलं. अधिकार सावत महाराजांचा आहे. विचार करा महाराज, हा अधिकार आपल्याला जरी प्राप्त करायचा असेल ना, तर सतत देवाचं चिंतन करा. पांडुरंगी ध्यानी पांडुरंगी मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पुआडे. भाव बळे आकाळे ये रवी ना कोळे, भाव बळे आकाळे ये रवी ना कोळे, भाव
कळे एरवी ना कळे भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हारी करतळी आवळे तैसा हारी हरिमुखे म्हणा 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 भाव बडे आकळी एरवी नाकळी करतडे आवळे ते सारी बाबाने देवा आकळीला जातो विचार करा म्हणून आवडीने भावी हरिनाम घेसी तुझी चिंता त्याचे सर्वाही विचार करा आवडीने मनाभावातून देवाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तुकोबरे देवाला म्हणले काहीतरी मागा पाप देवाने तुकोबरेला सांगितलं तुकोबऱ्या तुमच्या भक्तीचं उज मला एवढं झालेलं आहे काहीतरी मागा तुकोबरे सांगतात महाराज बरं ठीक आहे द्यायचंच ना काय द्या अभंगाचं प्रथम चरण महाराज म्हणतात देवा एकच दान मला दे हेचे दान देगा देवा हीच त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको तुझा विसर न व्हावा आता विचार करा महाराज देव जर आपल्याला भेटण्यासाठी आला म्हणलं काहीतरी मागा व्यवहारामध्ये लोक देवाला काय मागतील काही सांगता येत नाही जगामध्ये भगवंताला लोक काही ना काहीतरी मागत असतात पास एकही जीव नाही की ज्यांनी देवाला आजपर्यंत काही मागितलं नाही आई का कोणी नांदखेड्यामध्ये असं देवाला काहीच मागितलं नाही महिला मंडळ आहे का खरंच देवाला आजपर्यंत काही मागितलं नाही तिने हातवरी करा आणि ज्याने खरंच मागितलं नसेल आजचं पाकिट त्यांनाच चालेल ना प्रत्येकाकडे प्रत्येक जण देवाकडे जातो एकाच स्वार्थाने जातो की देव माझ्या मनातील इच्छा पूर्ण करेल देव माझ्या मनातील मागणी करेल
ही मागणी पूर्ण करेल या स्वार्थाने आपण देवाकडे जात असतो. पण देवाकडे जात असताना कधीतरी निस्वार्थ भावातून सुद्धा गेलं पाहिजे. तर काही जण देवाला काय मागतील काही सांगता येत नाही. एक मुलगा महाराज त्याचं लग्न जमत नाही, लग्नच जमत नाही. काय करावं महाराज म्हणे आता देवालाच मागितलं पाहिजे. असं काय आपल्याला मुलगी भेटे ना. गेले कोणत्या देवापाशी? हनुमंतरायापाशी गेले. हनुमंतरायाचं भजन करायला लागले महाराज. अंजनीच्या सुत्ता तुला रामाचं बलिदान आणि एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. ज्या वेळेला हनुमंतरायाचं भजन करायला लागले घडलं असं हनुमंतराय हातामध्ये गदा घेऊनच प्रगट झाले. माझं भजन करतो, भजनाने देव लवकर प्रसन्न होतो महाराज, इतका प्रसन्न होतो. पण ते भजन कधीतरी निस्वार्थ देवासाठी सुद्धा गायलं पाहिजे. पण विचार करा महाराज, देव जागे झाले, हनुमंतराय गदा घेऊन आले आणि हनुमंतरायाने जशी गदा घेतलेली आहे, काय पाहिजे भक्त तुला, वत्सा बोल काय पाहिजे. म्हणे महाराज हनुमंतराय मला मुलगीच भेटत नाही. कोणाकडे मागणी केली हो? जे हनुमंतराय ब्रह्मचारी ज्यांनी लग्नच केलं नाही अशा देवाकडे काय मागितलं? मुलगी मागितली. बरं हनुमंतराय म्हणले हातामध्ये गदा घेतली, हनुमंतराय मारायलाच लागणार मारा तितक्यामध्ये. म्हणे ठीक आहे नका देऊ, काहीतरी उपाय सांगा, मला मुलगी हवी, मला तिच्याशी लग्न करायचं, सुंदर अशी मुलगी मला पाहिजे. बरं ठीक आहे कशी का असू द्या पण मुलगी मला भेटू द्या. हनुमंतराय म्हणले एक काम करा, मी तर ब्रह्मचारी आहे, मी काय तुम्हाला देऊ शकत नाही, जा माझ्या स्वामीकडे जा. आणि स्वामीकडे गेल्याच्या नंतर आता हनुमंतरायचे स्वामी कोण कोण होते? मागचे झोपली की काय? हनुमंतरायचे स्वामी कोण? प्रभू श्रीराम. प्रभू श्रीरामाकडे गेले महाराज आणि प्रभू श्रीरामाचं गोड असं भजन करायला लागले. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर हर घर में कई नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. जय जय श्री राम. जय जय श्री राम. मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. ओ धन्यवाद नरसेना जिसने सेतु को बना दिया, सेतु को बना दिया, सेतु को बना दिया. लिख कर राम नाम का पत्थर पानी में था तेरा दिया. पानी में था तेरा दिया, पानी में था तेरा दिया. जागो हिंदू अब तो जागी जय श्री राम. जागो हिंदू अब तो जागी, वक्त नहीं सोने का. जय जय श्री राम. मेरे भारत का जय हो. मेरे भारत का हाँ मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. जय हनुमान. बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. सर्वांनी वर हात करायचे आणि मागं म्हणायचे जय श्रीराम. जय जय श्री राम. जय श्रीराम. जय जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
दगडी फूल जिरे मिरे दालचिनी बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. दोन मुलीसाठी बाबासाठी मृदुंगाचार्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कौतुक करावं तेवढं कमी महाराज. लोक म्हणतात मुलगी कमी आहे पण मी नेहमी सांगत असते अगर लड़का वंश है तो लड़की अंश है. अगर लड़का वंश है तो लड़की अंश है. अगर लड़का गीत है तो लड़की संगीत है. अगर लड़का जान है तो लड़की माँ बाप की शान है. और अगर लड़का भाग्य है ना तो लड़की सौभाग्य है. तो लड़की सौभाग्य है. अहो जीवनामध्ये एका भाग्यापासून मुलगा होत असतो पण 100 भाग्य असावी लागतात तेव्हा मुली जन्माला येतात महाराज. भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून महाराज गेले महाराज प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये आणि गोड असं भजन करायला लागले. इतकं गोड भजन केलं प्रभू श्रीराम पावणार नाही का? आले महाराज प्रभू श्रीराम प्रगट झाली माता सीता सोबत आणि सांगितलं काय हवं ते सांग. म्हणे देवा आज कितीतरी वर्ष झालं भगवंता माझं काही लग्न जमेना. तुम्ही काहीतरी करा पण माझं लग्न जमलं पाहिजे. माझं लग्न झालं पाहिजे. प्रभू श्रीराम म्हणले महाराज तुमचं लग्न करायचे बरं ठीक आहे. कशी मुलगी हवी? म्हणे आजपर्यंत फार नाव बोटे ठेवत होतो अशी पाहिजे तशी पाहिजे. आता जशी देईल ना तशीच राहू. हे भगवंता जशी तू देशील तशी मी स्वीकारेल. भगवंता तिला काम नाही आलं तरी चालेल. तिला जर स्वयंपाक करता नाही आले तरी चालेल मी स्वयंपाक करेल. भांडे घासता नाही आले दरवाजा लावून भांडे घासते. लोकांना भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करेल. मीच काम करेल भगवंता पण मला बायको पाहिजे. मग त्यावेळेला महाराज देव म्हणले याला बायको पाहिजे. काय करावं महाराज? प्रभू श्रीरामाने याला पत्नी दिली पण अशी पत्नी दिली हा उद्बत्तीच्या पण ती कशी आकडंबभूती महाराज ती. ज्या वेळेला आता विचार केला कशी का असेना भगवंताने दिली म्हणून देवाचा आशीर्वाद म्हणून कसं तरी तिला स्वीकार केला. पण महाराज ज्या ज्या मित्राचं लग्न झालं तर सगळ्या मित्रांनी ठरवलं आपण काय करायचं. आपण जेजुरीला या ठिकाणी जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जायचं. कुठे जायचं? प्रत्येकाने आपापल्या बायका घेऊन खंडेरायाच्या दर्शनासाठी जायचं. ज्या ज्या मित्राचं लग्न झालं सगळेजण कुठे गेले? खंडेरायाच्या दर्शनासाठी. पण तिथं ज्या वेळेला जेजुरीच्या पायऱ्या आल्या महाराज पायऱ्या आल्या मित्रांनी उपाय केला असं काही बायकोला न्यायचं. हे काम करू बायकोला आपण घेऊ महाराज उचलून घेऊ आणि तिला कुठे नेऊ? कुठे नेऊ? आपल्या नांदखेड्यामध्ये. मग खंडेरायाच्या दर्शनासाठी तिला नेऊ. मग काय करावं महाराज? आता याचा नाईलाज झाला कारण बाकीच्या मित्राच्या बायका महाराज त्यांना उचलल्यासारख्या होत्या पण याचं वजन जर पाहिलं तर 50 किलो. हिचं वजन जर पाहिलं तर 1-1.5 क्विंटलचं असेल. काय करा महाराज नाईलाज झाला. कसं तरी मित्रांनी काय केलं आपापल्या बायकाला उचललं. बायको फार हुशार होती कारण देवाने दिलेली होती ना. ती म्हणली काम करा तुमच्या मित्रांनी काय केलं बायकोला उचललं. तुम्ही काळजी नका करू मीच तुम्हाला उचलते. काय म्हणली? तुम्ही काळजी नका करू मीच तुम्हाला उचलते. कसं तरी महाराज बायकोनं नवऱ्याला उचललं आणि महाराज वारंवार दिवस होते. जसं जेजुरीच्या पायऱ्या चढायला लागली खंडेराय जशी जवळ आले असं वारं सुटलं महाराज. असं वारं सुटलं बायको इकडे नवरा इकडे कोणालाच मिळे नाही. महिना झालं महाराज खंडेरायाला शोधण्यासाठी गेली. खंडेराय तुझं करीतो नवस देवा नवस करतो तुला माझी बायको मला सापडून दे. पण खंडेराय काय नवसाला पावं ना महाराज. काय करावं? गेले प्रभू श्रीरामाकडे. हे प्रभू श्रीरामजी तुमच्या आशीर्वादाने बायको मिळाली जशी मिळाली तसा स्वीकार केला. पण महाराज काय करावं? जेजुरीच्या पायऱ्या चढण्यासाठी गेलो खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलो. महिना झाला बायको हरवली. तिचा मजा काही मिळ नाही महाराज. काहीतरी करा माझी बायको मला शोधून द्या. प्रभू श्रीराम म्हणले रावणाने माझ्या सीतेचं हरण केलं मी सुद्धा तिला शोधू शकलो. मला माझ्या बायकोला शोधता नाही आलं तुला शोधू शकतो का? मग काय करा म्हणले जा माझ्या हनुमंतरायाकडे जा. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना सांगा बायको शोधून द्या. हनुमंतरायाकडे गेले महाराज आणि हनुमंतरायाने त्यांची जी पत्नी आहे सुखरूप त्यांच्यापर्यंत सोपवली. सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे
ज्या भगवंताकडे आपण जातोत ना त्या भगवंताला फक्त संसाराच्या मागणी करायच्या आहेत का? तो विशाल असणारा उदार असणारा तो देव आहे. विचार करा महाराज, ध्रुव बाळाला आढळप ज्या भगवंताने दिलं, उपमन्यूजीला ज्या भगवंताने सागराची वाटी दिली, इतका उदार असणारा भगवंत आणि त्या भगवंताला आपण संसाराची मागणी करतो. पण फक्त संसाराचीच नाहीत महाराज, काही लोक असे, एक ग्रहस्थ इतका उदास बसला शेतामध्ये, भगवंत शिवाला दयाली आणि शिवजी म्हणले महाराज काय हवं ते माग, पण असं उदास बसू नको. तुम्हाला काही पाहिजे का? फक्त उदास बसू नका. नाही ना, भगवंताने भरभरून दिलं महाराज, काहीच कमी नाही. कारण तुम्ही आम्ही जे सप्त्यामध्ये अन्नदानाची सेवा करत आहेत, अनेक जण महाराज पंक्ती देत आहेत, जशी सेवा घडेल तशी सेवा करण्याचं काम करत आहे. तुमच्याही जीवनामध्ये भगवंताच्या आशीर्वादाने कधीच कमी पडणार नाही. कारण माझा देव इतकं उदारी महाराज, भक्ताला देत असतो पण आधी काहीतरी घेत असतो. घेशी तेव्हा देशी ऐसा अससे उदार, घेतल्याशिवाय देव काही देत नाही. विचार करा महाराज, विश्वाच्या मालकाला मागत असताना त्यांनी सांगितलं शिवजी सकाळपासून शेतामध्ये आलो, घडलं असं गडबडीमध्ये आलो, बायकोचं माझं भांडण झालं, गडबडीमध्ये आलो, तंबाखू आणला पण चुनाच आणला. आता देवाला ही व्यसन मागण्याची गोष्ट आहे का? विचार करा महाराज, भगवंताकडे मागणी करत असताना देवाला म्हणा देवा आयुष्यभराची साथ आम्हाला दे. ज्याला वाटतं आयुष्यभराची साथ भगवंताने आपल्याला द्यावी ना महाराज, त्यांनी गोड असं भजन करायचं. किती सुंदर साथ मागतात महाराज. दीना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, श्याम दीना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख दो शाना, मेरे सिर पर रख दो शाना, अपने दोनों हाथ, श्याम दीना है तो बाला दीना है तो, श्याम दीना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, श्याम दीना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. बाबा देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. विचार करा महाराज, आपण भगवंताला मागतो काय मागतो महाराज? विशाल असणारा भगवंत. महाराज म्हणतात देने वाली श्याम प्रभु तू धन दौलत फिर क्या मांगी, देने वाली श्याम प्रभु तो धन दौलत फिर क्या मांगे, श्याम प्रभु से मांगे तो फिर ना मोरी इज्जत क्या मांगी, श्याम प्रभु से मांगे तो ना मोरी इज्जत क्या, देने वाली श्याम प्रभु तू धन दौलत फिर क्या मांगे, श्याम प्रभु से मांगे तो फिर ना मोरी इज्जत क्या मांगे. मेरे जीवन में अब कह दे, मेरे जीवन में अब कह दे तू कृपा की बरसा, श्याम देना है तो कान देना है तो, श्याम देना है तो दे. काय मागो महाराज? देना ही तू दीजी जन्म जन्म का साथ. भगवंताला म्हणा देवा प्रत्येक जन्मामध्ये तुझी साथ मला दे, प्रत्येक जन्मामध्ये तुझी सेवा घडू दे. तू कुबरे सुद्धा देवाला मागणी करतात, याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, माझ्या जीवनामधून तुमचा कधीच विसर पडू नये. आणि जर विसर नाही पडला तर मी गुणगान गाईल, पण कसं गाईल? अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
माझी सर्व जोडी 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 गुण गाईने आवडी गुण गाईने गुण गाईने आवडी गुण गाईने वा महाराज तर या ठिकाणी म्हणतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी आवडीनं तुमचं गुणगान गाईल कसं गाईल महाराज आवडीनं गाईल आपण प्रत्येक जण परमार्थ करतो पण देवाला आवडेल असं करतो का विचार करा महाराज एका माय माऊलीनं काय केलं महाराज जावई घरी यायला म्हणून बासुंदी सुद्धा जावयासाठी केली धोंड्याचा स्वयंपाक तर जावयासाठी केला पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे सुंदर अशी रसाळी जेवणासाठी केली पण त्याच बरोबर महाराज काय केलं त्यांनी दिवसभर बासुंदी काय त्या माय माऊलीला येत नव्हती पण विचार केला 3 वर्षातून एकदा धोंड्याचा महिना आला धोंड्यासोबत जावयाला आवडेल अशी बासुंदी तरी करूया सकाळपासून महाराज मेहनत करीत बसली आणि बासुंदी कशी तरी येत नव्हती महाराज शेजारणीला विचारलं कशी तरी बासुंदी केली पण केली महाराज बासुंदी पण महाराज जावई घरी आला आणि जावयाला ती बासुंदी खाण्यासाठी दिली पण जावईने सांगितलं महाराज बासुंदी खाऊ शकत नाही ती मुली जावई बापू एवढे मेहनतीनं मीच बासुंदी केली का खाऊ शकत नाही काही कारण आहे का माझं काही चुकलं का नेमकं काय कमी आहे याच्यामध्ये का खाऊ शकत नाही ती मुले महाराज मला ही बासुंदी खाऊ शकत नाही का मला शुगर झालेली आहे बासुंदी खाऊ शकतो का म्हणून स्वयंपाक एक लक्षात घ्या महाराज स्वतःला आवडेल असं नाही दुसऱ्यांना आवडेल आता एक लक्षात घ्या माता माऊल्या स्वयंपाक करतात स्वतःला आवडेल असं करतात की मालकाला आवडेल आपल्या इकडल्या माता माऊल्या स्वतःला आवडेल असं करतात नाही ना मालकाला आवडेल असं स्वयंपाक केला पाहिजे कारण एक लक्षात देवाची तो एका प्रकार आवडे देवाची तो एका प्रकार आवडे
वा महाराज, तर या ठिकाणी सांगितलं जातं देवाला जे आवडतं ना ती सेवा आपण केली पाहिजे. विचार करा महाराज, भगवंताला काय आवडतं? नामाचा उच्चार आहे रात्रंदिन, सतत नामाचा उच्चार करावं हीच देवाला आवडतं. विचार करा महाराज, गुण गायीनं आवडी, भगवंताचं गुणगान करणं म्हणजे भगवंताचं काय करणं? नामचिंतन करणं. आता एक संघ बसलेल्यापैकी श्रोते मंडळ, तुम्ही सगळेजण ज्ञानी आहात. नाम घेण्यासाठी जागेची गरज आहे का? आहे का जागेची गरज? जी जागा मिळालेली आहे, कोणतीही जागा असू द्या, ज्या जागेवरती बसल्या बसल्यात सुद्धा आपण देवाचे नामचिंतन करू शकतो. बसलेल्या ठिकाणी सुद्धा देवाचे चिंतन करू शकतो. अखंडित करा ध्यान जाते, अखंडित करा ध्यान त्याचे, अखंडित करा ध्यान त्याचे, ध्यान त्याचे, अखंडित करा ध्यान त्याचे. तुका म्हणे नाव विश्वंभर, तुका म्हणे नाव विश्वंभर. या ठिकाणी सांगतात अखंडित करा ध्यान त्याचे. भगवंताचं ध्यान सतत केलं पाहिजे महाराज. बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होई श्रम ऐसे सांगा. नाम घेण्यासाठी जागेची गरज नाही, नाम घेण्यासाठी काळवेळ सुद्धा लागत नाही. काळवेळे नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उधरत एवढंच नाही, नाम घेण्यासाठी आंघोळीची सुद्धा गरज नाही. आहे का गरज?
माझं कीर्तन झाली का माय माऊलीनं महिनाभर आंघोळ केली नाही. किती दिवस? शेजारी म्हणू लागली महिना झाली का साडी अंगावरती दिसती, साड्या नाहीत का तुला? म्हणजे माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत की मी गेल्याच्या नंतर लाकडाची सुद्धा गरज नाही, एवढ्या साड्या माझ्याकडे आहेत. ज्याला समजलं त्याला समजलं. मग तू काय एकच साडी अंगावरती धारण केली? म्हणे महाराज, आपल्या नांदखेड्यामध्ये कीर्तनकार महाराज आले, त्यांनी सांगितलं स्नान करण्याची गरज, स्नान करायचं नाही म्हणजे पारसं राहायचं का? विचार करा. ग्रंथ वाचायचे स्नान करावं लागेल, मंदिरात जायचं स्नान करावं लागेल, पण एक लक्षात घ्या, नाम असं साधन आहे जे घेण्याकरिता आंघोळीची सुद्धा गरज नाही. म्हणून गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे, आत्र जाडी जीवी न लगे भ्यावे संसारा. देवाचे नामाचा जर विचार केला ना महाराज, काहीच लागत नाही. देवाचे नाम जप येत नाही तो परम. आणि म्हणून महाराज म्हणतात सतत देवाचे नामचिंतन केलं पाहिजे. नाम हेचे ध्यान, नाम हेचे स्नान, नाम हेचे ध्यान, नाम हेचे ध्यान. नामे घडती यज्ञे कोटी देवा. वा महाराज, तुम्ही सगळे ज्ञानी आहात, तुमच्या पुढे मीच लहान आहे. विचार जरी केला ना महाराज, तो कुठेही संस्थेमध्ये नाही शिकले, फक्त भगवंताची कृपा आहे. तर जसं कीर्तन करता येईल, ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या अभंगावरती एक लक्षात घ्या, साधू संतांचे अभंग सोपे नाही. विचार करा, तुकोबरायचा गाथा किती अभंग त्याच्यामध्ये असेल, आणि त्याच्यामधले इतके अभंग. पण विचार करा महाराज, आपण प्रत्येक साधू संतांचा जर विचार केला तर संतांनी एकच साधन सांगितलं, ते म्हणजे नाम. पहा, नाम म्हणजे सारात सारा. विचार कर, नाम पवित्रात पवित्र. महाराज म्हणतात नाम पवित्र आणि पवित्र या ठिकाणी विचार करा महाराज, नाम मंगलात मंगल आहे, सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी. नाम पवित्रात पवित्र आहे, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पडी, नामापुढं अमृत सुद्धा पिके पडतं. इतकं देवाचं नाम गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. सार 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 विठोबा, नाम तुझे सारो, नाम तुझे सारो. सार 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 देवा नाम तुझे सार. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं जरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे जरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे संत संग दीनदास
मगा धन मगा संपदा मगा. पण तुकोबरे म्हणले मुक्ती आमच्या घरची दासी आहे. तुका म्हणे मुक्ती का मारी ती दासी, तुका म्हणे मोक्ष का मारी ती दासी. होय सांगू ऐसी तुका म्हणे. तुकोबरे स्वतः सांगतात महाराज तू मोक्ष ती मुक्ती आमच्या घरची दासी आहे, म्हणून आम्हाला मुक्ती सुद्धा नकोय. न लगी मुक्ती धन संपदा धन सुद्धा नकोय. काट धनाच्या मागे 15 काळो काय स्त्री ईशानुत्त दंबा काम क्रोधास मे मदा बुधम वीर विश्वासा संस्पर्धाई विवना नीच काम क्रोध लोभ मोह स्त्री असत्य मद्यपान असे 15 काळो धनाच्या पाठीमागे. धन तुमच्या आमच्या सोबतीने नाही, म्हणून धन सुद्धा नकोय संपदा सुद्धा नकोय. महाराज म्हणतात फक्त एकच द्या संत संग दे सदा. साधूच्या संगतीनं आमच्या जीवनाचं कल्याण होईल. ताईनं आधीच प्रमाण दिलं होतं महाराज संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. कधी बनते अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी. बिगडी म्हणजे काय? बिगडी म्हणजे जिंदगी, आणि ती जिंदगी बनत असते कुणाच्या संगतीनं? संताच्या संगतीनं. आणि खरं जर जिंदगी आपली सुद्धा बनवायची असेल तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे महाराज, तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल, जीवन सफल होईल. विचार जर केला ना महाराज, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्याने व्यायाम करा, ज्याला धन पाहिजे ना महाराज त्याने जीवनभर कष्ट करा, पण ज्याला जर समाधान आणि सुख पाहिजे असेल त्याने डोळे झाकून परमार्थ करा. अरे परमार्थ इतका आनंद जगामध्ये पाहायला मिळत नाही, पण तो परमार्थ ते नामचिंतन महाराज प्रत्येकाने घेतलं पाहिजे. पण कसं घेतलं पाहिजे तर संत सांगतात महाराज सावध राहा आणि सावध होऊन देवाचं चिंतन करा. फार गोड भजन आहे महाराज, फार गोड सांगतात. सावध सावधान वाची वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. का सावध राहायचंय का? 10 वर्षापर्यंत आपलं बालपण असतं. किती वर्षापर्यंत? महाराज म्हणतात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन, अंगी भरला मदन, मग तू कैसे सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. ज्या वेळेला आपल्याला 30 वर्ष लागतं, काय होतं 30 वर्षामध्ये? एखाद्याला म्हणलं महाराज चला कीर्तनाला, कीर्तनाची वेळ झालेली आहे कीर्तनाला चला, पण लोक म्हणतात महाराज बायको घरात मी दारात आणि कसा येऊ मंदिरात. 30 वर्षामध्ये सुद्धा संसारामध्ये लोक अडकून बसतात, कोणी परमार्थ करत नाही. म्हणून महाराज म्हणतात 30 वर्ष भूती, 30 वर्ष भूती, दारपुत्र लागी पाठी, दारपुत्र लागी पाठी, प्रपंच लागी पाठी, प्रपंच लागी पाठी, मग तू कैसा परमाठी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका किती वर्ष झाली हो? आवाज येईल ना सगळ्याला? किती झाली? 30 वर्ष. 40 वर्षामध्ये काय होते का? 40 वर्षामध्ये आपल्या डोळ्याला चष्मा लागतो. काय लागतो माय? झोपली की काय? चष्मा. डोळ्याला चष्मा. पण डोळ्याला चष्मा लागल्यावर कोणी माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचत नाही, कोणी तुकोबरायचा गोड गाथा वाचत नाही. अनेक जण डोळ्याला चष्मा लागले मालिका पाहतात. साधी सुधी मालिका नाही महाराज, तुझ्यात जीव रंगला आणि मथारा तिकडं गुंगला अशी लोक मालिका पाहतात. पण ऐका जोपर्यंत डोळ्याने पाहता येतं ना, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा, जोपर्यंत डोळ्याने पाहता येतं ना तुकोबरायचा गाथा वाचा. आणि 40 वर्षामध्ये काय होतं महाराज म्हणतात 40 वर्ष होती, 40 वर्ष होती, डोळ्या 40 येती, डोळ्या 40 येती, डोळ्यात भुरळ पडती, डोळ्यात भुरळ पडती, कैसी
50 वर्षामध्ये काय होतं, जे दात उपवासाला सुद्धा कुडकुड 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 खात राहतात, ते दास 50 वर्षामध्ये हलू लागतं. महाराज म्हणतात 50 वर्ष होती, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती. ऐका, आज आपले केस कसे आहेत तू, कशी आहेत माय, तुमच्या पाठीमागचे काळे आहेत महाराज, पण आपण फार हुशार आहे. 50 वर्षामध्ये केस पांढरे होतात, पण लोक केस पांढरे दिसू नये म्हणून केसाला काय करतात, डाय करतात महाराज. का केस पांढरे दिसू नये, पण महाराज म्हणतात श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी माता म्हणती सावध सावध वाचे वदन, सावध सावध वाचे वदन नारायण. ऐका, 60 वर्ष आपल्याला जावीला लागतं. काय होतं 60 वर्षामध्ये, काय होतं बाबा, आपल्या हातामध्ये काठी येते. काय येते, काठी. म्हणून महाराज म्हणतात 60ची बुद्धी नाही, 60ची बुद्धी नाही, मग हाता आली काठी, मग हाता आली काठी, वच वच लागी पाठी, वच वच लागी पाठी, त्यासी हसती काराठी, सावध सावधान वाचे वदन नारायण, सावध सावधान वाचे वदन नारायण. ज्यावेळेला 70 वर्ष लागतो, आपण म्हणतो महाराज माझी बायको, माझी मुलं, माझा नवरा, माझा बंगला, माझी गाडी, माझी जमीन. पण महाराज आपल्याला ज्या वेळेला 70 वर्ष लागतो, काय होतं, चालता येत नाही महाराज. महाराज पर गोड म्हणतात 70ची झाली रचना, 70ची झाली रचना, बसल्याने उठविना, बसल्याने उठविना, उठल्याने चालवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैवाना. ज्यावेळेला 80 वर्ष लागतं, पाण्यामधून एखादा मासा बाहेर काढला ना, तो मासा जसा पाण्या वाचून तडफडतो ना, 80 वर्षामध्ये जीव तडफडत असतो महाराज. म्हणून जीवनभर फक्त संसारासाठी करू नका महाराज, कधीतरी परमार्थासाठी देवासाठी करत जा. कारण 80 वर्ष असं असतं महाराज, पाण्या वाचून मासा बाहेर काढून तडफडावा ना, तसं जीव 80 वर्षामध्ये तडफडतो. म्हणून महाराज म्हणतात 4-20 मिळून 80, 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी, मग तो झाला अपयशी, पाण्यावीन मसली जैसी, पाण्यावीन मसली जैसी, जीव भूत कासाईसी, सावध सावधान वाचे वदन नारायण, सावध सावधान वाचे वदन नारायण. ज्यावेळेला 90 वर्ष लागतं, तुम्हा सगळ्यांना आवाज यायला ना माझा, यायला ना. आपण सगळेजण सगळ्याला माझं माझं म्हणत असतो, पण 90 वर्षामधून मुखात एक शब्द सुद्धा निघत नाही. मग जोपर्यंत आपल्या मुखातून शब्द निघतो ना, तोपर्यंत देवाचं चिंतन करत चला, तोपर्यंत देवाचं भजन करत चला. कारण 90 वर्षामध्ये शेवस्त होती. महाराज म्हणतात मग वर्ष झाली 90, मग वर्ष झाली 90, बोलवी नाईक शब्द, बोलवी नाईक शब्द, श्रीपुत्र मणी प्रसिद्ध, श्रीपुत्र मणी प्रसिद्ध, आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदन नारायण, सावध सावधान वाचे वदन नारायण. ज्यावेळेला 100 वर्ष लागतात, पा 100 वर्षाला एक शतक म्हणलं जातं. आणि हा एक शतक ज्या वेळेला पूर्ण होतो, महाराज म्हणतात काय होतं, ज्याने जीवनामध्ये कधी परमार्थाचं केला नाही,
कधी देवाला मानलं नाही असे लोक जसे आले तसेच निघून गेले. म्हणून महाराज म्हणतात एक शतक पूर्ण झाला, एक शतक पूर्ण झाला, आला तैसा बाया गेला, आला तैसा बाया गेला. रामदास स्वामी म्हणे, रामदास स्वामी म्हणे, योगी पावन झाला. वाचे वदा नारायण, सावध सावधान, वाचे वदा नारायण, सावध सावधान, वाचे वदा नारायण, सावध सावधान, वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण, वाचे वदा नारायण. म्हणून काय म्हणतात महाराज, सावधान. पण तिथं सावध आपण नसतो म्हणून आपल्याला अवस्था भोगायला मिळते. एक लक्षात घ्या महाराज, देवाने इतका गोड जन्म दिला ना, परत परत हा जन्म मिळत नाही. एक फूल बार बार नाही खिलता, वैसे जन्म हमें बार बार नाही मिलता. झाडावरचं फूल परत परत फुलत नाही, तसा जन्म आपल्याला परत परत मिळत नाही. जन्म फार दुर्लभ आहे, मनुष्याचा जन्म फार दुर्लभ आहे. आणि जन्म तुम्हाला मिळालेला आहे, भगवंतांनी तुम्हाला इतकं भरभरून दिलं, काहीच कमी नाही केलं. बसलेल्यापैकी कोणाला वाटतं मी गरीब आहे का कोणी? तुम्हाला वाटतं का तुम्ही गरीब आहात? देवाने काहीच दिलं नाही. लोक लई म्हणतात महाराज देवाने आम्हाला काहीच दिलं नाही, देवाने काहीच दिलं नाही. विचार करा महाराज, भगवंताने करोडोची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे. कितीची? करोडोची प्रॉपर्टी दिलेली आहे. आणि ज्याला वाटतं देवाने काहीच दिलं नाही त्याने हातवरी करायचं. का कोणी? विचार करा महाराज, देवाने कोणाला गरीब बनवलं नाही. 5 कोटी आपल्या मेंदूची किंमत आहे. किती कोटी? 5 कोटी. पोटाची किंमत 50,000 आहे, डोळ्याची किंमत 2 लाख आहे. विचार करा महाराज, किडनीची किंमत करोडो रुपयाची आहे. इतकी करोडोची प्रॉपर्टी भगवंताने दिली तरी सुद्धा लोक म्हणतात देवाने गरीब बनवलं. विचार करा महाराज, भगवंताने कोणाला गरीब बनवलं नाही. इतका दुर्लभ असा जन्म प्राप्त झालाय, तर देवाचे उपकार कधी फिटू शकत नाही. नेहमी सांगत असते, अहो आकाशाचे उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आणि देवाने इतका गोड जन्म दिलाय, तर देवाचे उपकार आयुष्यभर फिटणार नाही, आयुष्यभर फिटणार नाही. उपकार म्हणले पाहिजे महाराज, चांगले कर्म केले पाहिजे. एखादा दगड जर मंदिरात गेला तो दगड देव होतो, पण आज एखादा माणूस जर रोज मंदिरात गेला ना महाराज, तो नीट माणूस होत नहीं. ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए वह मंदिर बन जाए, वह मंदिर बन जाए. असे आपले कर्म पाहिजे महाराज. आणि तेच कर्म केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आदराने आम्ही त्यांचं नाव घेतो महाराज. काय कर्म केले असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी? जसे राजे होते तसे त्यांचे माऊली होते. विचार करा महाराज, काही जण जाता शिवजयंतीला, राजे पराजन्मले अंधार फार झाला दिवा पाहिजे, पुन्हा एकदा जगाला जिजाऊचा शिवा पाहिजे. शिवबराज असे जन्मले येतील का? त्यासाठी तशी पात्रता जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे, तेव्हा शिवाजी राजे जन्माला येतील. विचार करा महाराज, जशी कर्म राजांनी केले तसे त्यांच्या मावळ्यांनी केली. पहा काय म्हणावं महाराज त्या मावळ्यांनी, सांगावं स्वराज्यासाठी जीव जरी आमचं बलिदान द्यायला लागलं ना तरी सुद्धा आम्ही मागं पुढे पाहणार नाही. अहो कापला जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापला जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची. विचार करा महाराज, कर्म केले छत्रपती राजांनी. मी नेहमी सांगत असते, हवा वेगाने नव्हत्या पेक्षाही त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नीक होता. असा जिजाऊचा शुभ लाखात नाही, अख्या जगात एक होता, अख्या जगात एक होता. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्म, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर.
तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारे रयतेसाठी वार झेल आपल्या निजड्या छातीवर आपल्या निजड्या छातीवर आपल्या निजड्या छातीवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेल आपल्या निजड्या छातीवर प्राणपणाने लढले बाबळे भरोसा जा राजावर प्राणपणाने लढले बाबळे भरोसा जा राजावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर अशी कर्म केली महाराज छत्रपती राजाने, तीच कर्म केले धर्मवीर संभाजी महाराजांनी. विचार करा महाराज, ती कुठल्या जातीचे होती याचा विचार करू नका. ती कुठल्या जातीसाठी लढली नाही महाराज, तुम्हा आमच्या रक्षणासाठी ती लढलीत. म्हणून त्यांचा स्वाभिमान तुम्हा प्रत्येकालाच वाटला पाहिजे. म्हणून एकदा सर्वांनी वर हात करून त्यांचा जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की संत सावता महाराज की हर हर आज चौथ्या चरणामध्ये तुकोबरे सांगतात, तुका म्हणी गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी बरे जन्मली घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. एक लक्षात घ्या, गर्भाचं दुःख कमी नाही पण जन्म मरणाचं कमी नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे पूजित, जन्मापाठी मरण मरणापाठी जन्म. तुका म्हणे माळ गुंतली रहाटे गाडग्याची सुटी फुटली. ज्याप्रमाणे राटातील गाडगे पाण्याने भरते रिकामी होते, पुन्हा भरते पुन्हा रिकामी होते. उपजेली नाशिली नाशिली ते पुनरुपी दिसते. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा तरी सुद्धा गर्भाचं दुःख अंमलने का गर्भीच्या दुःख नाही येता जाता. हृदयी असता नाम तुझी, माझ्या मुखामध्ये तुझं सतत नामचिंतन असेल. झालेली सेवा सर्व देवांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व माईबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देण्या अगोदर उपस्थित असणारे गायनाचार्य मृदुंगाचार्य विनिकरी बाबा असतील, त्याचबरोबर गोड असे यूट्यूब चॅनलला दोघांचे सुद्धा आभार. संसृष्टी माय त्यांचे सुद्धा आभार. ज्यांनी सप्त्यामध्ये अन्नदानाची सेवा केली असेल, आपले यजमान बाबा आहेत त्यांचे सुद्धा आभार. छोट्यातली छोटी सेवा मोठ्यातली मोठी सेवा ज्यांनी कोणीच केली असेल तर सर्वांच्या पावन चरणी झालेली सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली.